नमस्कार, मैं नीस रंसरी वोशो महाराष्ट्र के साथ में। और आज हम भंडारली में मौजूद हैं और जिस तरीके से सचिन जाधव नावाचा व्यक्ती माझ्यासोबत आहे, काही पत्र त्यांनी मला कंप्लेंटीचे पाठवले होते, या विषयावर बोलण्यासाठी मी त्यांचा बरोबर आहे। सचिन भाऊ, वॉइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आणि माझा एक प्रश्न मुद्दा हे आहे की तुम्ही पत्र पाठवलेले आहे, कंप्लेंटी पाठवलेली आहे, पण जे वन विभागाची जमीन आहे त्या जमिनीचे कंप्लेंट करणारे तुम्ही कोण आणि तुम्ही का कंप्लेंट करताय? मी सचिन मनोहर जाधव। त्या ठिकाणी वन विभागाची फॉरेस्टची जागा आहे आणि त्याच्या खाली आमच्या जागा आहेत। आमच्या 55 सर्वे नंबर मध्ये आमचे सातबारे आहेत। आम्ही माझी जागा फारुख शेठ मौलाना यांना विकली होती, परंतु त्यांना आम्ही सांगितलं की आमचा त्या ठिकाणी ताबा नाही, परंतु मंगेश जाधव यांनी त्या ठिकाणी त्यांना ताबा देऊन, जबरदस्तीने ताबा देऊन नको त्या ठिकाणी आणि फॉरेस्टचे वरचे संपूर्ण जागेवरती ताबा मारलेला आहे। शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता सगळा तोडलेला आहे। वरती डोंगरची जी माती होती सर्व माती विकून त्या गोडाऊनवाल्यांना त्या ठिकाणी गोडाऊन बांधून दिले। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे। येणारे पाणी सर्व त्यांच्या शेतामध्ये जाणारे माती उत्खनन केले ते सुद्धा त्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। हे कोणालाही न विचारता आणि जबरदस्तीने कोणत्या तरी राजकीय दबाव आश्रयाने त्या ठिकाणी फॉरेस्टची जागा, शासनाची जागा सर्व कब्जा करून बसलेले आहे। काही जागा त्यांनी भाड्याने सुद्धा गोडाऊनवाल्यांना दिलेले आहे। जाधव साहेब, तुम्ही जे म्हटलेलं आहे की व्यक्तीने कब्जा केला, भाड्याने जागा दिलेली आहे, एवढं ताकदवर एवढी दादागिरी कशामुळे वाढली? तुम्ही बोलता राजकीय वर्धहस्त आहे, कोणाचा वर्धहस्त असू शकतो या न्यू मुंबईमध्ये? आता ते काही त्यालाच माहित असेल का तो राजकीय, परंतु कोणत्या तरी आश्रयानेच ते हे काम चालू आहे। कारण की एवढी मोठी शासनाची 4-5 एकरची जागा आणि एवढं डोंगर उत्खनन करतोय, जेसीबी लावून त्या ठिकाणी डंपरनी माती लोकांच्या ह्याच्यामध्ये टाकतोय तो, तर त्यामध्ये कोणाचा तरी आश्रय असणारच नक्की। जाधव साहेब, तुम्हाला एक माहित असेल की न्यू मुंबईचे जे आमदार आहे, मंत्री आहेत गणेश नाईक, ते वन मंत्री आहे, वन विभागाचे मंत्री आहेत आणि त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या विधानसभेमध्ये जर आता होत असेल तर तुम्हाला काय वाटते? तुम्ही त्यांच्याकडे गेले की नाही गेले? हो, मी त्यांना जनता दरबारमध्ये त्यांना अर्ज दिलेला आहे की अशा अशा ठिकाणी भंडारलीमध्ये मंगेश जाधव यांनी पूर्ण डोंगर खोदलेले फॉरेस्टची जागा आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण ताबा घेतलेला आहे आणि लोकांचं नुकसान होत आहे। लोकांचा रस्ता वगैरे त्याने बंद केलेला, खोदून टाकलेला आहे। उद्या पावसामध्ये लोकांचं शेतीचं नुकसान होणार आहे। आपण या फॉरेस्टच्या जागेवरती आपण कारवाई करावी आपल्या पोलिसांना सांगून, परंतु अजूनपर्यंत कोणती कारवाई झालेली नाही। का बरं? तुम्हाला काय वाटतंय की गणेश नाईक ज्या प्रकारे वन विभागाचे मुद्दे मांडतात, पूर्ण महाराष्ट्राचे मुद्दे मांडतात, पण त्यांचीच विधानसभेमध्ये न्यू मुंबईमध्ये हे जे कारवाई होत नाही, तुम्हाला काय वाटतं की कारवाई का होत नाहीये? त्यांनी आता जनता दरबारमध्ये त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना की त्यावरती कारवाई करा, पण अधिकारी पुढे आता अधिकारी कोणत्या लालसे पुढे कार्य करत नाहीत ते त्यांनाच माहित। परंतु त्या साहेबांनी तर सांगितलं की जेवढी फॉरेस्टची जागा आहे तेवढी कोणी असू द्या, माझा जरी नातेवाईक असला तरी शासकीय जागा तुम्ही काढून घ्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे। चला, ज्या प्रकारे भंडारलीमध्ये गणेश नाईक साहेब जे आहे, महाराष्ट्र शासनाचे वन मंत्री आहे आणि हे त्यांची विधानसभा न्यू मुंबईमध्ये येतोय, त्यांचं वर्चस्व इथे आहे, पण जसं जाधवनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांच्याकडे जनता दरबारमध्ये गेले आणि आम्ही जे आपले प्रश्न होते ते मांडलेले आहे की साहेब अशी अशी वन विभागाची जागा लोक बळकावताय आणि तुम्ही वन मंत्री आहात, पण त्यांनी ऑर्डर तर दिले, पण जसं म्हणतात जाधवचं आहे की अधिकारी वर्ग जो आहे तो कारवाई का करत नाही? कुठे सन्मगतची एक शंका निर्माण होता येणाऱ्या काळामध्ये ज्या गणेश नाईक साहेब जे आहे वन मंत्री आहेत याच्यावर कसे लक्ष देणार, कसे याच्यावर कारवाई होणार, तेही आम्ही वॉइस ऑफ महाराष्ट्र माध्यमातून लोकांना दाखवू शकतो। गणेश भाई, आपण जाधव साहेब, आपण आपले मुद्दे घेऊन वॉइस ऑफ महाराष्ट्राची चर्चा केली म्हणून थँक्स आणि धन्यवाद।